नमस्कार मित्रांनो. खेळ आणि इतिहास भाग 1 मध्ये आपण खेळाचे महत्त्व आणि खेळांचे प्रकार बघितले. आज आपण खेळ आणि इतिहास भाग 2 मध्ये खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण व इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. भाग 2 मधील पहिला मुद्दा आहे खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण. 20व्या-21व्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यांसारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाच वेळी केले जाते. ज्या देशांचा त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षकसुद्धा त्या खेळाचा आनंद घेत असतात. उदाहरणार्थ, क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहोचल्यावर जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला. या जगभरच्या प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारणच बदलून टाकले आहे. हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने बघतात. प्रेक्षक मनोरंजनासाठी बघतात. कंपन्या जाहिरातीची संधी म्हणून सामन्यांकडे बघतात. प्रेक्षकांना सामने समजावून देण्यासाठी निवृत्त खेळाडू येतात. दुसरा मुद्दा आहे खेळांचे साहित्य आणि खेळणी. लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगीबिरंगी विविध साधने व उपकरणे असतात त्यांना खेळणी म्हणतात. प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी सापडली आहेत. ही खेळणी हाताने किंवा साच्यातून तयार करत असतात. प्राचीन काळातील भारतीय साहित्यात बाहुल्यांचा उल्लेख आहे. शूद्रकाच्या एका नाटकाचे नाव मृच्छकटिक असे आहे. मृच्छकटिक म्हणजे मातीची गाडी. कथा सरित्सागर या ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे. त्यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे वर्णन आहे. या बाहुल्या कळ दाबल्यावर उंच उडत, काही नाचत तर काही आवाज करत असे उल्लेख आहेत. पूर्वी भारतातील अनेक भागांमध्ये लाकडी बाहुल्या बनवत असत. महाराष्ट्रात ठकी नावाने ओळखल्या जाणाऱ्या रंगीत लाकडी बाहुल्या तयार केल्या जात. अशा लाकडी बाहुल्या बनवण्याची परंपरा भारतात इतर कोणत्या देशांमध्ये आहे हे शोधूयात. पुढचा मुद्दा आहे खेळणी आणि इतिहास. खेळण्यांमधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यांवर प्रकाश पडतो. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे. या मातीच्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या सहाय्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचाच हा एक प्रकार आहे. इटलीतील पॉपेई शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली. ती पहिल्या शतकातील असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. त्यावरून भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंधांबद्दल अनुमान करता येते. अशा रीतीने उत्खननात मिळालेली खेळणी ही प्राचीन काळी विविध देशांमधील परस्पर संबंध. पुढचा मुद्दा आहे खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट. खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा आहे. खेळाशी संबंधित पुस्तके, कोश नव्याने तयार होत आहेत. मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला. व्यायाम या विषयावर कोश आहे. खेळ या विषयाला वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होते. इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत. अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट
यांवर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे. उदाहरणार्थ मेरी कोम आणि दंगल. मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्यपदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा आणि फोगट बहिणी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत. चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. कोशांतर्गत वा वर्तमानपत्रे किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयावर लिहिताना खेळाचा इतिहास माहिती असणे आवश्यक असते. पुढील मुद्दा आहे खेळ आणि व्यावसायिक संधी. खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहता भिन्न वाटल्या तरीसुद्धा त्यांचा निकटचा संबंध आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत. ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या संदर्भातील लेखन, समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते. खेळांच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. या तज्ज्ञांना खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणे गरजेचे असते. यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो. दूरदर्शनवरून हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या सामन्यांचे प्रत्यक्ष सामना चालू असतानाचे प्रक्षेपण चालू असते. विविध वाहिन्यांमुळे या खेळासंबंधित नोंदी ठेवणाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. खेळाशी संबंधित असणाऱ्या वाहिन्या 24 तास सुरू असतात. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. खेळांच्या स्पर्धांमध्ये पंचाची आवश्यकता असते. पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात. अशी पात्रता प्राप्त केलेल्या पंचांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर काम करण्याची संधी मिळते. सरकारी आणि खाजगी पातळीवरून खेळांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू आहेत. खेळाडूंसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ ज. पंडित करत असत. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जीवाचा कान करत असत. हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम याची माहिती देत असत. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे. प्रश्न क्रमांक 1. शूद्रकाच्या एका नाटकाचे नाव काय आहे? उत्तर आहे मृच्छकटिक असे नाव आहे. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे? उत्तर आहे कथा सरित्सागर या ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र कोणत्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रंगीत लाकडी बाहुल्या तयार केल्या जातात? तर आहे महाराष्ट्रात ठकी नावाने ओळखल्या जाणाऱ्या रंगीत लाकडी बाहुल्या तयार केल्या जातात. प्रश्न क्रमांक 4. इटलीतील कोणत्या शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली? उत्तर आहे इटलीतील पॉम्पेई शहराच्या उत्खननात
एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली. प्रश्न क्रमांक 5. मराठी भाषेत नुकताच कोणत्या खेळाचा इतिहास प्रकाशित झाला? उत्तर आहे मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला आहे. प्रश्न क्रमांक 6. खेळ या विषयाला वाहिलेले कोणत्या नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होते? उत्तर आहे खेळ या विषयाला वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होते. प्रश्न क्रमांक 6. इंग्रजीमध्ये कोणत्या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे? उत्तर आहे इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. प्रश्न क्रमांक 7. कोणती महिला ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा आहे? उत्तर आहे मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणावर पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर चित्रपट आधारलेले आहेत? उत्तर आहे फोगट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर चित्रपट आधारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 9. चित्रपट बनवताना कोणत्या गोष्टींचा सखोल अभ्यास करावा लागतो? उत्तर आहे चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या विषयावर लिहिताना खेळाचा इतिहास माहीत असणे आवश्यक असते? उत्तर आहे क्रीडा या विषयावर लिहिताना खेळाचा इतिहास माहीत असणे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या गोष्टी वरवर पाहता भिन्न वाटल्या तरी सुद्धा त्यांचा निकटचा संबंध आहे? उत्तर आहे खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहता भिन्न वाटल्या तरी सुद्धा त्यांचा निकटचा संबंध आहे. प्रश्न क्रमांक 12. इतिहासाच्या जाणकारांची मदत का घ्यावी लागते? उत्तर आहे ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संदर्भातील लेखन, समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते. प्रश्न क्रमांक 13. इतिहास उपयुक्त का ठरतो? उत्तर आहे तज्ज्ञांना खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणे गरजेचे असते. यासाठी इतिहास उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 14. खेळांच्या स्पर्धांमध्ये कोणाची आवश्यकता असते? उत्तर आहे खेळांच्या स्पर्धांमध्ये पंचांची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 15. काय म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात? उत्तर आहे पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात. प्रश्न क्रमांक 16. पात्रता प्राप्त केल्यानंतर पंचांना कोठे काम करण्याची संधी मिळते? उत्तर आहे पात्रता प्राप्त केल्यानंतर पंचांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर काम करण्याची संधी मिळते. प्रश्न क्रमांक 17. खेळाडूंसाठी कशाची व्यवस्था करण्यात आली आहे? उत्तर आहे खेळाडूंसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रश्न क्रमांक 19. कोणत्या आस्थापनांमध्ये खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत? उत्तर आहे सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. प्रश्न क्रमांक 20. क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी कोण करत असत? उत्तर आहे क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ ज. पंडित करत असत.